नमस्कार. श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृताच्या दुसऱ्या अध्यायामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एका साधकाच्या प्रवासाची एक अशी विलक्षण कथा ऐकणार आहोत जी केवळ चमत्कारांची नाही तर श्रद्धा आणि अहंकार यांच्यातल्या एका मोठ्या संघर्षाची आहे. चला तर मग सुरू करूया हा अद्भुत प्रवास. बघा, कथेची सुरुवातच किती जबरदस्त आहे. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये, म्हणजे मी राजा श्रीपादांना शरण जातो. हे नुसते शब्द नाहीत बरं का, हा या संपूर्ण कथेचा आत्मा आहे. याच पूर्ण समर्पणाच्या भावनेतून शंकर भट्ट नावाच्या एका साधकाचा हा प्रवास सुरू होतो. तर ही गोष्ट आहे शंकर भट्टांची. पण ही काही साधीसुधी गोष्ट नाहीये. ही गोष्ट आहे एका अशा साधकाची ज्याच्या श्रद्धेची अक्षरशः कसोटी लागते. या प्रवासात त्यांचं सगळं ज्ञान, त्यांची ओळख आणि त्यांचा अहंकार सगळं काही वितळून जातं आणि त्यांना एका नव्या, एका उच्च सत्याची ओळख होते. तर शंकर भट्टांच्या या प्रवासाची सुरुवात होते एका अत्यंत अविश्वसनीय भेटीने. त्यांना एक सिद्ध योगी भेटतात आणि जे काही घडतं ते अक्षरशः काळाच्या पलीकडचं आहे. कल्पना करा, शंकर भट्ट तीर्थयात्रा करत आहेत आणि त्यांची भेट होते महान सिद्ध योगींद्रांची. आणि हे योगींद्र त्यांना आशीर्वाद तर देतातच, पण एक असा चमत्कार दाखवतात की विचारायची सोय नाही. त्यांच्या डोळ्यांसमोर एकाच शिवमंदिराची दोन वेगवेगळी रूपं दिसू लागतात. एक हजारो वर्षांपूर्वीचं इंद्राने स्थापन केलेलं मूळ प्राचीन मंदिर आणि दुसरा त्याच जागी असलेलं आजचं भव्य मंदिर. आता हे पाहून शंकर भट्टांची अवस्था काय झाली असेल ते पूर्णपणे गोंधळून गेले. आणि इथे सिद्ध योगींद्र एक अशी गोष्ट सांगतात जी आपल्या कल्पनेच्या पलीकडची आहे. ते सांगतायत की काळ काही दगडावरची रेष नाहीये, तो वाहत्या पाण्यासारखा आहे, प्रवाही आहे. आणि भगवान दत्तांच्या फक्त एका इच्छेने, त्यांच्या महासंकल्पाने भूतकाळ वर्तमान होऊ शकतो आणि वर्तमान भूतकाळात जाऊ शकतो. सगळं काही त्यांच्याच इच्छेवर अवलंबून आहे. आणि ते पुढे काय सांगतायत माहितीये? ते म्हणतात, आपल्याला जे काही दिसतंय ना, डोंगर, दर्या, माणसं, सगळं काही हे चैतन्याचंच एक रूप आहे. या जगातली प्रत्येक घडामोड ही भगवान दत्तांच्या इच्छेनुसारच घडते. आणि हाच विचार या संपूर्ण कथेचा मूळ आधार आहे. आता एवढं मोठं ज्ञान मिळाल्यावर वाटेल की शंकर भट्टांचा प्रवास सोपा झाला असेल, हो ना? पण नाही. उलट आता तर त्यांच्या श्रद्धेची खरी आणि म्हणायला गेले तर एक भयंकर परीक्षा सुरू होणार होती. तर झालं असं की योगेंद्रांच्या आश्रमातून बाहेर पडल्यावर काही वेळाने ते ठिकाण दिसेनासं झालं आणि शंकर भट्टांच्या मनात फक्त एक छोटीशी शंका आली. हे सगळं खरं होतं की माझा भास? आणि काय सांगू, ज्या क्षणी ती शंका आली ना, त्याच क्षणी जणू काही आभारच कोसळलं. एका मागोमाग एक संकट. आधी कावळ्यांनी चोची मारून त्यांना रक्तबंबाळ केलं, मग त्यांच्या शरीरातून एक विचित्र असह्य वास येऊ लागला आणि त्या वासाने साप आले आणि त्यांनी दंश केला. विचार करा, शंकर भट्ट अक्षरशः मृत्यूच्या दारात जाऊन पोहोचले होते. पण म्हणतात ना, देवतारी त्याला कोण मारे. अशा अत्यंत वाईट अवस्थेत असताना काही धोब्यांची नजर त्यांच्यावर पडते. त्यांना दया येते. ते शंकर भट्टांना उचलतात आणि त्यांना गाढवावर बसवून जवळच्या गावातल्या वल्लभदास नावाच्या एका चांभार वैद्याकडे उपचारासाठी घेऊन जातात. आता इथे कथेला एक जबरदस्त वळण मिळतं. वल्लभदास फक्त उपचार करत नाहीत तर त्या भयंकर हल्ल्यामागचं कारण सांगतात. आणि ते ऐकून शंकर भट्टांना धक्काच बसतो. वल्लभदास म्हणतात, ते कावळे म्हणजे कुणी साधेसुधे कावळे नव्हते. ते पूर्वजन्मीचे अहंकारी पंडित होते आणि तुमचं पुण्यवान रक्त पिऊन त्यांना मुक्ती मिळालीये. आणि एवढ्यावरच थांबत नाही. वल्लभदास अजून एक गोष्ट सांगतात. ते म्हणतात, तुम्हाला गाढवावरून का आणलं गेलं माहितीये? कारण लहानपणी तुम्ही एका पवित्र श्लोकाची थट्टा केली होती. म्हणजे बघा, प्रत्येक घटनेमागे, अगदी प्रत्येक छोट्याशा गोष्टीमागे एक दैवी नियोजन होतं. त्यांना नम्रतेचा धडा शिकवायचा होता. बरं, ह्या सगळ्या संकटातून वाचल्यावर शंकर भट्ट पोहोचतात एका नव्या ठिकाणी, विचित्रपुरी. आणि नावाप्रमाणेच हे एक अजब, एक विचित्र राज्य होतं. आणि इथे एक नवीनच आव्हान त्यांची वाट पाहत होतं. तर या विचित्रपुरीचा राजा, तो ब्राह्मणांचा इतका द्वेष करायचा की बस. त्याला वाटायचं की त्याचा मुलगा जो जन्मापासून मुका आहे तो ब्राह्मणांमुळेच आहे. आणि म्हणून मग तो काय करायचा, जो कोणी ब्राह्मण राज्यात येईल त्याला पकडायचं, गाढवावर बसवून त्याची धिंड काढायची आणि त्याला मूक भाषेवर ग्रंथ लिहायला लावायचा. काय अजब नियम, नाही का? आणि व्हायचं तेच झालं.
शंकरभट ब्राह्मण आहेत हे कळताच सैनिक त्यांना पकडतात आणि थेट राजासमोर हजर करतात. आता सुरू होणार होती राजाच्या अजब गजब परीक्षांची एक मालिका. राजा त्यांना एक असं कोडं घालतो जे ऐकूनच डोकं चक्रावून जाईल. तो विचारतो, ऐका, तेवढ्यास एवढे तर एवढ्याला किती? आता तुम्हीच सांगा, याचं काय उत्तर देणार? हे काही बुद्धीने सोडवण्यासारखं कोडं नव्हतंच. पण शंकर भट्ट काय करतात? ते क्षणभर डोळे मिटतात, श्रीपाद श्रीवल्लभांचं स्मरण करतात आणि त्यांच्या आतूनच एक उत्तर येतं. ते अगदी शांतपणे म्हणतात, महाराज, एवढ्याला एवढेच मिळेल. आणि हे उत्तर ऐकून राजा अक्षरशः थक्क होतो. कारण त्याला हेच उत्तर हवं होतं, ज्याचा संबंध त्याच्या पूर्वजन्माशी होता. बरं, पुढची परीक्षा होती मूक भाषेची, म्हणजे शब्दांशिवाय बोलायचं. राजगुरूंनी 2 बोटं दाखवली. जणू काही विचारत होते, तुम्ही दोघे आहात की एकटे? शंकर भट्टांनी शांतपणे 1 बोट दाखवलं, म्हणजे मी एकटाच आहे. मग राजगुरूंनी 3 बोटं दाखवली, कदाचित त्रिमूर्तीबद्दल विचारलं असावं. त्यावर शंकर भट्टांनी मूठ बंद केली. याचा अर्थ की भक्ती ही आतून करण्याची, गुप्त ठेवण्याची गोष्ट आहे. आणि शेवटी राजगुरूंनी मिठाई देण्याचा इशारा केला तर शंकर भट्टांनी आपल्याजवळ असलेले साधे पोहे पुढे केले. किती साधेपणा! राजगुरू त्यांच्या उत्तरांनी खूपच प्रभावित झाले. 2 परीक्षा तर झाल्या, पण आता होती अंतिम आणि सगळ्यात कठीण परीक्षा. आणि या परीक्षेसाठी फक्त बुद्धी नाही, तर थेट दैवी कृपा लागणार होती. राजगुरूंनी शंकर भट्टांना वेदांमधल्या चमक नावाच्या मंत्राचा अर्थ विचारला. आणि तेव्हा श्रीपाद श्रीवल्लभांची कृपा झाली आणि शंकर भट्टांच्या मुखातून जे ज्ञान बाहेर पडलं ते अद्भुत होतं. त्यांनी सांगितलं की ह्या मंत्रात एक गणितीय रहस्य दडले. बघा, एका च मे म्हणजे 1, मग तिसराश्च मे म्हणजे त्यात 3 मिळवले, झाले 4, ज्याचं वर्गमूळ 2, मग त्यात 5 मिळवले, झाली 9, वर्गमूळ 3, आणि असंच पुढे. काय विलक्षण हे! हा खुलासा ऐकून तर अख्खा दरबार अवाक झाला. आणि मग काय? केवळ त्या दैवी कृपेच्या जोरावर शंकर भट्ट सगळ्या परीक्षांमध्ये पास झाले. राजांनी त्यांचा सन्मान केला. पण सगळ्यात महत्त्वाचं काय झालं असेल तर या सगळ्या अनुभवांमधून गेल्यावर मी एक मोठा विद्वान आहे हा जो त्यांचा अहंकार होता ना, तो पूर्णपणे गळून पडला आणि ते एक शुद्ध भक्त म्हणून त्या विचित्र पुलातून सन्मानाने बाहेर पडले. खरं तर ह्या संपूर्ण कथेचं सार काय आहे ते वल्लभदासांच्या एका वाक्यात आहे. ते म्हणतात, देव, जात, धर्म, पैसा अडका काही पाहत नाही. तो फक्त आणि फक्त भक्ताच्या मनातला भाव बघतो, त्याचं प्रेम, त्याची श्रद्धा आणि त्याचा विश्वास. आणि मला वाटतं हाच या अध्यायातून मिळणारा सगळ्यात मोठा संदेश आहे. आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. शंकर भट्टांच्या आयुष्यात जशी संकटं आली तशी आपल्याही आयुष्यात येतात नाही का? पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की ही संकटं खरंच शिक्षा असतात की आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी, आपल्याला अधिक चांगलं बनवण्यासाठी आलेले धडे असतात? काय वाटतं? नक्की विचार करा.